सर्व पत्रकारांना ससने जय जिजाऊ। काल मुंबई येथे वाशीला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रभरातील बहुसंख्य लोक मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आलेले होते आणि काल जी सरकारने बोळवण केली तर ती अत्यंत चुकीची आहे। कारण महाराष्ट्रामध्ये एवढ्या वर्षानंतर, कारण हा लढा 1980 पासून चालू आहे, अनेक मराठा नेते या लढ्यामध्ये सामील होते, अनेकांनी हा लढा उभा केला आणि मग आज कुठेतरी नवीन नेतृत्व मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा लढा मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहत असताना संबंध महाराष्ट्रभरातल्या गावखेड्यातल्या वाड्यातल्या पाड्यातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळावं या लढ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकडे कूच केली होती। आणि ज्या काही संवैधानिक मागण्या आहेत की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, ही प्रामुख्याने मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। आणि मग या मागणीला पूर्णतः बगल देऊन जे काय GR त्यांनी काढला, जे काय अध्यादेश काढला, कोणी म्हणते मसुदा काढला, जे काय असेल ते सगळं अत्यंत चुकीचं आहे। 16 तारीख त्यांनी जरी दिली असेल तरी ज्यामध्ये जे काही नमूद आहे की महाराष्ट्रभरामध्ये 57 लाख नोंदण्या त्यांनी सापडल्या म्हणून सांगितलं, ते अत्यंत साफ चुकीचं आहे। की मराठवाड्यामध्ये मूळ मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणापासून वंचित आहे। उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा नोंदी सापडलेल्या आहेत। नागपूर विभागात तिकडे तर कुणबी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सर्व एकंदरीत नोंदी धरून त्यांनी जर 57 लाख सांगितले असतील तर तो भाव वेगळा। आणि परत त्यांनी सांगितले की शिंदे समितीच्या माध्यमातून 37 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे। मराठवाड्यामधचा विचार आपण केला तर मराठवाड्यामध्ये जवळपास 28,000 नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदीसुद्धा जवळपास 6 वेळेस 10 वेळेस त्यांच्या नोंद झालेल्या आहेत। म्हणजे एकच नोंद 10 ते 12 वेळेस झालेली आहे आणि म्हणून त्या सरसगट मला असं वाटतं की त्या 10 ते 12,000 नोंदी असतील। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही पूर्ण ताकदीनं भूमिका मांडली होती अगोदर की मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करावा। आणि ज्यावेळेस मनोज जरांगेंनी ही भूमिका स्वीकारली आणि ही भूमिका घेऊन मनोज जरांगेंचा लढा उभा केला, त्याला सर्व लोकांनी, सर्व स्तरातून, सर्व सामाजिक संघटनातून सर्वांनी सपोर्ट केला। परंतु काल जे आंदोलनाला माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन, शासनाने येऊन जी काय गळचेपी केली आणि मनोज जरांगेंची दिशाभूल केली, समाजाची दिशाभूल केली आणि समाजाची या माध्यमातून पूर्ण एक समाजाला जी काय आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती त्यापासून मुख्यमंत्री बाजूला झाले। आणि मुख्यमंत्र्यांनी जी काही आजपर्यंत बोलले ते सर्व धादांत खोटं त्यांनी ठरवून दिलं। कारण सगळे सोयरे या माध्यमातून त्यांनी जो GR काढला आणि पितृसत्ताक पद्धतीने त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं तर ते सुद्धा कुठे टिकणार नाही, ते आधीच पितृसत्ताक पद्धत आहे। आणि जे काय त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण त्यांना द्यायचंच असतं तर मराठा समाज आणि कुणबी समाज हा एक आहे, आपण नेहमी सांगतो। परंतु या GR नुसार मराठा आणि कुणबी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सजातीय विवाह या माध्यमातून जे काय पितृसत्ताक आहे त्या माध्यमातून तुम्हाला आरक्षणाचे हे सापडणार आहेत। परंतु सजातीय विवाह म्हणजे कोणता विवाह आला की ज्या मराठा समाजामध्ये जे काही त्यांचे वडील असतील, त्यांचे नातेगोत्यातले लोक असतील त्यांचं झालं, मग आपण कुणबी म्हणून जे संबोधतो म्हणजे मराठा आणि कुणबी, मग हे का आजपर्यंतचे विवाह झालेले आहेत ते का आंतरजातीय विवाह आहेत का? म्हणून आमची मागणी होती की त्यामध्ये GR मध्ये त्यांनी पितृसत्ताक टाकण्याऐवजी सगळे सोयऱ्याची डेफिनेशन क्लिअर करायला पाहिजे होती आणि त्यामध्ये पितृसत्ताक टाकण्याऐवजी मातृसत्ताक सुद्धा टाकायला पाहिजे होतं, तरच महाराष्ट्रातलं मराठ्यांचं आरक्षण वेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळू शकते। कारण मातृसत्ताक जर टाकलं तर ज्यांचे नातेगोते कुणब्यांसोबत झालेले आहेत, वेगळ्या ठिकाणी विदर्भामध्ये झालेले आहेत, ते सुद्धा या आरक्षणापासून ते वंचित राहणार नाहीत। आणि म्हणून
जे काही GR आहे ते तोंडाला पाणी पुसण्यासारखा GR या शासनानं काढलेला आहे. म्हणून आम्ही शासनाचा तीव्र निषेध या ठिकाणी करण्यासाठी याची पत्रकार परिषद बोलवली आहे. कारण शासन समाजाला खोटं बोललेलं आहे, जरांगे पाटलाला खोटं बोललेलं आहे. 16 तारखेपर्यंत जरी त्यांनी आपल्याला दुरुस्त्या सांगितल्या तर त्या दुरुस्त्या आम्ही वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातून संबंध संघटना अभ्यासक चिंतक हे सगळे लोक देणारच आहेत. परंतु जी काय फसवणूक हेतू पुरस्सर येऊन एवढ्या मोठ्या समाजाची केली, हे गोरगरीब जनता या जे मराठे आहेत, जे गोरगरीब आहेत, जे आजपर्यंत या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत, त्यांचं नुकसान होऊ नये ही प्रामाणिक इच्छा ठेवून आज महाराष्ट्रभरीमध्ये मराठा आंदोलन करतायत. आणि त्यांना जर मातीत घालण्याचं काम हे सरकार करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं तीव्र आंदोलन मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी होणार आहे. कारण मूळ मागणी तीच आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा. कारण आरक्षणामध्ये ओबीसी SC ST 3च प्रवर्ग आहेत आणि जोपर्यंत ओबीसीमध्ये आरक्षण मिळत नाही ते संवैधानिक आरक्षण ठरू शकत नाही. म्हणून ही मूळ मागणी मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. परंतु आजपर्यंत 2014ला सुद्धा SCBCचं त्यांनी नाटक केलं. ते सुद्धा त्यावेळेस सुद्धा आम्ही भूमिका मांडली की हे आरक्षण टिकणार नाही आणि ते असंच कोर्टामध्ये अडकलं. नंतरचं आरक्षणसुद्धा 2016ला दिलेलं ते कोर्टात अडकलं आणि आत्ता हे आरक्षणसुद्धा कोर्टात अडकणार. आणि म्हणजे या लोकांनी आंदोलनं करायचे, मरायचं, आत्महत्या करायच्या आणि सरकारनं त्याच्यावर आपली पोळी भाजायची हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि हे आम्ही होऊ देणार नाही. म्हणून सरकारचा या अनुषंगानं मी निषेध करतोय. एवढं मोठं माननीय मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून आंदोलन उभं राहिलं होतं, त्या आंदोलनाचा घास घेण्याचं काम सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो. पण सर म्हणजे आता तुम्ही असं म्हणताय की मनोज जरांगे यांची फसवणूक शासनाने केली आणि मग ही मनोज जरांगेच्या किंवा मराठा समाजाचं जे तिथलं शिष्टमंडळ होतं त्यांच्या लक्षात आलं नाही. काल सकाळी जो वाचन झाली आता त्याच्यावर वेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. कारण त्यांनी अत्यंत तातडीनं ते लिहून आणलं, त्यामध्ये पितृसत्ताक पद्धत टाकलेली आणि त्यामध्ये सजातीय विवाह पद्धत टाकलेली. ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांना तिथं अनेक लोक असतीलही, अनेक मराठा अभ्यासकही तिथं असतील, परंतु त्यावेळेस कदाचित कळलं नसेल. परंतु एक प्रेशर मनोज जरांगे पाटलांवर सगळ्या समाजाचं होतं आणि शासनावर प्रेशर होतं समाजाचं. दोन्ही अनुषंगानं शासनाने तिथं आले आणि तात्काळ त्यांनी निर्णय घेतला आणि मनोज जरांगे पाटलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जी मागणी केलेली होती सगळे सोयरे ती आम्ही मान्य केली आणि त्यामध्ये पितृसत्ताक ही मेघ मारून ठेवली. पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धत ही जर असेल तरच ते सगळे सोयरे होऊ शकतात. सगळे सोयरे म्हणजे काय, वडिलाकडचे सगळे सोयरे आणि आईकडले सगळे सोयरे होत नाहीत का? आपले नातेसंबंध आईकडल्या जुळत नाहीत का? मग ते नातेसंबंधसुद्धा जुळले पाहिजेत, ही भूमिका आमची आहे. ते पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या गोष्टी तुम्ही ग्राह्य धरला पाहिजेत. सजाती विवाह म्हणजे मग आज मराठा आणि कुणबी यांचे विवाह होतात, मग काय ती आंतरजातीय विवाह आहेत का? मग मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे समाज, जर शासनाच्या आधारावर आज मराठा आणि कुणबी वेगवेगळे समाज आहेत, मग ते आंतरजातीय विवाह आपण धरले पाहिजे. पण आज आपण कुणबी म्हणून संबोधतो. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. आज यांनी जे GR काढलेलं आहे त्यामध्ये फक्त ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी तेच पितृसत्ताक पद्धतीनं त्यांचं सगळे सोयरे म्हणून त्यांना आरक्षण देणार आहेत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही मग त्यांचं काय? ज्या लोक पहिल्यापासून मागतात की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करा व आरक्षण द्यावं, ही मागणी लावून धरलेली आहे. मग याच्यामध्ये ही बगल मारली. आता ज्यांच्या नोंदी सापडल्या ठीक आहे, त्यांचं भलं होईल, त्यांचं होऊ द्या भलं, परंतु ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही मग ती मराठी आरक्षणापासून वंचित राहतील. म्हणून सरकारनं मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा हे घोळ घालण्याचं काहीच कारण नाही. जरांगेंची फसवणूक झाली, दिशाभूल झाली असं तुम्ही थेट म्हणता किंवा तुम्ही जरांगेंच्या भूमिकेवरती शंका उपस्थित करता? शंका अजिबात नाही. मनोज जरांगेंनी एक नंबर काम केलेलं आहे. महाराष्ट्रभरामध्ये एवढा मोठा समाज त्यांनी आपल्या पाठीशी घेतलेला आहे. सर्व समाजाची लोक मान्य मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं आहेत. आम्ही सुद्धा आमचे कार्यकर्ते सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी एक समाज म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत, आजही आहेत, उद्याही त्यांनी या माध्यमातून आंदोलन उचललं त्यांच्यासाठी सोबत आम्ही राहणारच आहे. परंतु सरकारनं जी काही दिशाभूल केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. मनोज जरांगेंना पण त्यांनी त्या पद्धतीनं सरकारनं कुठंतरी याच्यात हे करून टाकलेलं आहे. मनोज जरांगेंना कदाचित कळालं, लक्षात आलं नसेल, परंतु सरकारनं दिशाभूल समाजाची केलेली आहे, मनोज जरांगेंची केलेली आहे. त्यामुळं 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत त्यांनी जे काय वेळ दिलेली आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना, अभ्यासक, चिंतक सगळं काही मांडणी करणार आहेत. परंतु शासनानं जे काही हे घोळ घालून ठेवलेलं आहे ते शासन अत्यंत चालाख रीतीनं मराठा समाजाची फसवणूक करते
ही चुकीचा जी आर महाराष्ट्र शासनानं आमच्या मराठा समाजाच्या पदरी मारलेला आहे. ते आम्ही त्या जी आरचा आम्ही निषेध करतो. आतापर्यंत जे निर्णय घेतले ते सगळे मराठा बांधवांना विचारूनच घेतलेले म्हणून जरांनी काल तुमची संघटना त्या ठिकाणी उपस्थित नव्हती, तुम्ही तिथे विरोध केला. संघटना म्हणून कोणी तिथं कार्यरत नव्हतं. महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा समाज कोणत्याही संघटनेशी संबंधित असो, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असो, समाज म्हणून त्या ठिकाणी तिथे गेलेले लोक होते. त्यामध्ये वेगळे अभ्यासकसुद्धा होते. काही अभ्यासक लोकांनी मांडणी पण केली आणि त्या अनुषंगाने ते जी आर आलं त्यावेळेस तात्काळ लक्षात आलं नसत, परंतु ते जी आर अत्यंत बारकाईनं वाचल्यावर त्याच्यामध्ये ज्या काही मेघ मारलेल्या असतात ते तुम्हाला नंतर कळतात. आणि ती मेघ मारलेली आहे त्याच्यामध्ये की पितृसत्ताक पद्धतीनं तुम्ही ते दिलं पाहिजे. का पितृसत्ताक पद्धत तर पूर्वीपासून चालू आलेली आहे. आज आमची नावं जी घेतल्या जातात, आज आम्हाला वडिलाकडूनच सगळ्या काही गोष्टी आपण राज्यघटनेमध्येच तसं दिलेलं आहे ना, पितृसत्ताक पद्धतीनंच चालू आलेलं आहे ना. आज आपली मागणी काय होती की आम्हाला आरक्षण पाहिजे, कुणबी म्हणून पाहिजे. कुणबी म्हणून तुम्हाला देत नसाल तर सरसकट मराठा आरक्षण द्या, ओबीसीमध्ये समावेश करा. ही मागणी आमची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. आता तुम्ही असा जी आर काढणार, मग आम्ही सगळे सोयरेला देणार आणि पितृसत्ताक पद्धतीने देणार. म्हणजे ज्या लोकांच्या नोंदण्या सापडलेल्या आहेत त्यांच्या पितृसत्ताक पद्धतीने, म्हणजे त्यांचे जे नातेगोते आहेत, त्यांचा चुलत भाऊ असेल, मावस भाऊ असेल, त्या अनुषंगानं ते सगळे याच्यामध्ये समावेश करतील. परंतु मग आईकडल्या गेलेले लोक, आईकडल्या लोकांचं काय होणार आहे? आज माझी आई समजा वेगळ्या ठिकाणी असेल, मग तिचे नातेगोत्यातले संबंधातले लोक त्यांचं काय, त्यांना आरक्षण द्यायचं नाही. म्हणून जर दुरुस्ती जी आरमध्ये पाहिजे तर ती मातृसत्ताक आणि पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या दोन्हीचं नोंद तिचं पाहिजे. आणि सजातीय विवाह म्हणताना मराठा आणि कुणबी ही नोंद त्याच्यामध्ये त्यांनी केली पाहिजे. नाही, पण जे जी आर तुम्ही सांगताय, जी आर घेऊन रात्री 11 वाजता आले होते, दुसऱ्या दिवशी 11 वाजता मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आहे. 12 तासाचा कालावधीत होता, अनेक अभ्यासक त्यांच्या बरोबर होते. त्यावेळेस लक्षात नाही आलं का त्यांच्या? त्यावेळेस तेव्हा मनोज जरांगेच्या लक्षात, म्हणजे आनंद उत्सव करण्याला घाई केली मराठा समाजाला, असं तुम्हाला म्हणायचं का? नाही, आनंदोत्सव एक लक्षात घ्या, उत्सव समाज हा असं काही आपल्या ज्या गोष्टी आपल्या मागण्या मान्य झाल्या असं ज्यावेळेस त्यांना कळालं त्यावेळेस समाज हा आनंदोत्सवामध्ये, आजही आनंदोत्सवामध्ये आहे असं वाटलं. परंतु ज्यावेळेस पूर्ण अभ्यासक लोकांनी, अनेक चिंतक लोकांनी तो पूर्ण जी आर वाचला, त्यामध्ये ज्या मेघ मारलेल्या आहेत त्या मेघ मारून समाजाची फसवणूक केलेली आहे. म्हणजे आनंद उत्सव करण्यासाठी घाई केली मराठा समाजाला, असं तुम्हाला वाटत नाही का? असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100% आनंदोत्सव समाजाने केलेला आहे, परंतु त्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं सरकारनं दिशाभूल केल्यामुळं हे मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना कळालेलं नाही. आणि त्यामुळे आंदोलन आजपर्यंतचं हे अपयशी ठरलं असं पण आंदोलन अपयशी नाही, आंदोलन तर सकारात्मक होतं. मनोज जरांगेच्या मागं जनता मोठ्या प्रमाणामध्ये होती, परंतु वाशीला तिथं थांबून जे आंदोलनामध्ये सरकारनं घोळ घातलेला आहे ते सरकार आणि सरकारचे जे काही चेले सपाटे होते त्यांनी मिळून जे काही दिशाभूल केलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. हो, पण मग तीच जरांगेंच्या किंवा मराठा समाजाचे जे अभ्यासक होते त्यांच्या त्यावेळी लक्षात नाही आली का? आलं नसेल कदाचित लक्षात, म्हणूनच म्हणतोय ना की आनंद कदाचित लक्षात आलं नसेल. त्यांना वाटलं असेल सगळे सोयरे जी आर आपण मागितला आणि सगळे सोयरे जी आर त्याच्यामध्ये ते शब्द सगळे सोयरे टाकून यांनी दाखवला आणि त्या माध्यमातून तो जी आर पारित झाला अशा पद्धतीनं वाटलं. परंतु आजही ते जी आर आता 16 फेब्रुवारीच्या नंतर तो कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडं वेळ आहे त्याच्यावर काय खुलासा करायचा. परंतु अनेक लोक आता जे काही चिंतक अभ्यासक आहे त्यावर मांडणी करणार आहेत. ती जी आर दुरुस्ती केले तशातला ते जी आर कोणताही समाज, मराठा समाज स्वीकारणार नाही, हे एवढं मी या प्रसंगी तुम्हाला सांगतो. यालाच अनुसरून भुजबळ सुद्धा असं म्हणतायत की हा फक्त मसुदा आहे, सरकारकडून दिशाभूल मराठा समाजाची देखील केली जाते असं भुजबळ स्वतः म्हणताय. मग अशा वेळेस भुजबळांचं म्हणणं योग्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? भुजबळाचं म्हणणं, भुजबळांच्या लेवलला भुजबळ राजकीय गोष्टीतून राजकीय गोष्टीतून त्यांचे हे असतात. त्यामध्ये मला भुजबळांच्या शब्दावर आणि भुजबळांच्या बोलण्यावर मला जायचं नाही. भुजबळांना जर एवढीच सामाजिक जाण असती तर भुजबळांनी मोठ्या मनाने, जो मराठा समाज मोठा भाऊ म्हणला जाते आणि ओबीसी समाज आम्ही तुमच्यासोबत लहान भाऊ म्हणला जातो, तर त्यांनी स्वीकारलं असतं. परंतु हेतुपुरस्सर जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र जे कोणी रचलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते छगन भुजबळांनी रचलेलं आहे. मराठा आणि ओबीसी यामध्ये जे काय जातीय तेढ व्हावी हे हेतुपुरस्सर ठरवून केलेला डाव हे भुजबळांनी केलेला आहे. आणि त्यामुळे हे ठरवून या सरकारनं पहिल्यापासून केलेले आहेत. वेगवेगळे मोहरे वेगळ्या कामासाठी सुटलेले आहेत आणि त्यामुळं आजपर्यंत मराठा समाजाचं वेळोवेळी असंच अधपतन झालेलं आहे.
अंतरवाली आता तुम्ही मोहरे बोललात, म्हणजे सरकारनं वेगवेगळे मोहरे वापरलेत असं तुम्ही इतक्यात आरोप करताय. बरोबर. म्हणजे भुजबळ भुजबळ एक सरकारचा मोहरा आहे, 100% मोहरा आहे. थोडं स्पष्टीकरण. भुजबळ हे सरकारचे मोहरे आहेत. वर्तमान सरकार देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून चालते आणि देवेंद्र फडणवीसचा मोहरा भुजबळ आहे. कोणत्या गोष्टी काय वेळेप्रसंगी हे मराठा आंदोलन सुरू झालं असतानाच ओबीसीच्याच वेगळ्या सभा घेऊन ओबीसी आणि मराठा द्वेष पेटवण्याचं काम, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम व पोलरायझेशन करून मताचं विभाजनाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचं काम फडणवीसांनी रचलं, ते भुजबळाच्या माध्यमातून. हे जे अंतरवाली सरहद्दीतलं आंदोलन उभं राहिलं यातली प्रमुख भूमिका ही होती. मराठा ही भूमिका घेऊन जरांगे पाटलांच्या सोबत सर्व समाज ताकदीनिशी उभा होता. गेली 4 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक संघटना मराठ्यांच्या असतील किंवा मराठा समाज बांधव असतील, भगिनी असतील, आमच्या मातामाऊल्या असतील, या सर्वच जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत्या. सरकारनं जाणीवपूर्वक उलटे पालट डाव टाकून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठंतरी वेगळ्या रीतीनं GR देताना वेगळ्या रीतीनं समजवण्याचा प्रयत्न केला. त्याही पलीकडे जाऊन बारीक बारीक GRमध्ये लिहिलेल्या काही बारीक बारीक मोहर आहेत त्या वाचताना लक्षात आलेल्या नसतील, हीच आमची भूमिका आहे. एक सर्वसामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील निर्मळ नित्तळ नेतृत्व मराठा समाजाचं आज जरांगे पाटलांच्या रूपानं मराठा समाजाला मिळालेलं आहे. आज जर आपण विचार केला ओबीसींच्या नेत्यांना सुद्धा काही उकळा फुटल्या असतील आज. त्याचं कारण असं की सरकारनं जे मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, याचा सर्वप्रथम आम्ही निषेध व्यक्त करतो. म्हणूनच आज जर आपण भुजबळांच्या बाबतीतले काही प्रश्न तुम्ही उपस्थित केले, आज परत एकदा सांगतो, मंडल कमिशनचं म्हणणं असं आहे की संख्येच्या 50% म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संख्येच्या 100% जे आहे SC STचं 20% आणि उर्वरित 50%ची कॅप म्हणून 30%. NT इथला महाराष्ट्रातला NT केंद्रामध्ये OBC आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हीच भूमिका घेऊन जर भुजबळांच्या म्हणण्यानुसार आज जे 32% आरक्षण महाराष्ट्रात NT इन्क्लूड जर महाराष्ट्रात लागू आहे तर 32 गुणे 64% OBC महाराष्ट्रात आहेत का? तर याचं उत्तर 100% नाही. पण त्यात जर मराठा इन्क्लूड केला तर OBC आणि मराठा याची एकूण बेरीज होईल 64%. त्याच्या निम्म आरक्षण म्हणजे 32%. मराठा अंतर्भूत आहे त्याच्यात. मराठा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे 64%मध्ये. त्याच्या 50% मंडल कमिशनच्या म्हणण्यानुसार 50%च्या आतच मराठ्याचं आरक्षण आहे, ते कुठेही गेलेलं नाही. 23 मार्च 1994 पर्यंत मराठा 50%च्या आतच होता. काही भूमिका लक्षात घेऊन आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमांमधूनच आम्ही सर्व बघत होतो आणि आम्ही स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. मनोज जरांगे पाटलांच्या इतकं निर्मळ आणि नितळ नेतृत्व मराठा समाजाचं होत असताना सरकारनं डावपेच टाकण्याची भूमिका ही कायम ठेवलेली आहे. हे आपण सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. आज जो काही GR निघालेला आहे त्याचाही आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो. हा आंदोलनाचा लढा अजूनही संपलेला नाही, आम्हाला तो ताकदीनं घेऊन जावा लागणार आहे. जरांगे पाटलांशी सुद्धा आमचे प्रदेशाध्यक्ष येत्या 2-3 दिवसामध्ये त्यांना जाऊन भेटणार आहेत. त्यांची सुद्धा त्या विषयावर जरांगे पाटलांना सुद्धा ही भूमिका समजून सांगणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.